नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मळलेल्या कणकेपासून किंवा गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. समोसा, कचोरी विसरून जाल इतकी मस्त ही रेसिपी आहे. सुरुवात करूया. तर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा, कच्चा बटाटा सोलून, किसून त्याचा रंग बदलू नये म्हणून असा पाण्यामध्ये घालून ठेवला आहे. हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि इथे आता चाळणीमध्ये काढून घ्यायचा, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. आपल्याला अगदी ड्राय करून घ्यायचा आहे बटाटा. तर इथे असं हाताने प्रेस करून याच्यातलं मी सगळं पाणी काढून टाकणार आहे आणि असाच हा बटाटा या चाळणीमध्ये ठेवून द्यायचा 5 मिनटं, म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. तर इथे पहा, याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं आणि हा बटाटा पूर्ण ड्राय झाला आहे. आता हा बटाटा या बाउलमध्ये मी काढून घेते. तर आता आपण एक स्टफिंग बनवणार आहोत. यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी कोबी घेतला आहे, असा लांब चिरून घेतला आहे. यानंतर किसलेलं गाजर घालायचं आहे यामध्ये. आता इथे मी कांदा घेतला आहे, हा सुद्धा असा लांबट चिरून घेतला आहे. यानंतर इथे आता मी शिमला मिरची घेतली. तर इथे तुम्ही ही रेसिपी फक्त बटाटा आणि कांदा हे 2च पदार्थ वापरून सुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला बटाटा नको असेल तर बटाटा स्किप करून या भाज्या घालून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या घ्या. यानंतर आता इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर ही मिरची कमी तिखट आहे म्हणून मी भरपूर घातली आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आता इथे मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घालते. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस घालू शकता 1 चमचा. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी मीठ घातलेलं नाही आहे. मीठ घातलं की भाज्यांना पाणी सुटतं, म्हणून मीठ आपण नंतर घालणार आहोत यामध्ये. तर हे छान असं एकजीव करून घ्यायचं. तर हे अगदी चटपटीत असं आपलं सारण तयार होईल. तर हे मी व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेतलं आहे. हे आता आपण बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे मी गव्हाचं पीठ आधीच माझ्याकडे मळलेलं होतं ते वापरणार आहे. तुमच्याकडे जर असं पीठ मळलेलं तयार नसेल तर 1 कप गव्हाचं पीठ घ्या आणि आपण जसं नेहमी चपातीसाठी मळतो तसंच मळून घ्या. तर आता याचा आपण चपाती एवढा गोळा घेऊया. तर इथे असा मी गोळा तयार करून घेतला आहे. तर असेच 4 गोळे मी इथे तयार करून घेते. तर इथे पहा 4 गोळे तयार करून घेतलेत. आता याच्या आपण पोळ्या लाटून घेणार आहोत. तर इथे मी सुक्या पिठामध्ये घोळून याची अशी पोळी लाटून घेते. तर ही पोळी चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची. पाहू शकता. अशाच आता 4ही पोळ्या मी इथे लाटून तयार करून ठेवल्यात. आता जे आपण सारण तयार केलं होतं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मीठ अगदी शेवटी घालायचं. मिक्स करून घेऊया. इथे मी आता हात स्वच्छ धुवून हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे छान असं मिक्स करता येईल. नेहमी शिजवलेल्या बटाट्याचं सारण करण्यापेक्षा हे मस्त असं चटपटीत सारण आपण तयार करून घेतलं आहे. आता इथे मी एक चाळण घेतली. याला असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. आता यामध्ये एक पोळी ठेवायची आहे. यावरती आता इथे मी टोमॅटो केचप लावते. तुम्हाला आवडत असेल तर शेजवान चटणीसुद्धा इथे लावू शकता. कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही केचप लावून घ्या.
आता इथे माझ्याकडे पुदिन्याची हिरवी चटणी होती, तर तीसुद्धा मी इथे लावते. ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता किंवा स्किप करू शकता. यानंतर याच्यावरती जे आपण सारण तयार केलं आहे ते असं पसरवून घ्यायचं. आता यावरती दुसरी पोळी घालायची. कडेने असं थोडंसं प्रेस करून चिटकवून घ्यायचं. आता वरती पुन्हा इथे सॉस लावायचा. मी इथे शेजवान चटणी लावते. खूप मस्त चटपटीत अशी ही रेसिपी तयार होते. मुलांना तर ही खूपच आवडते. आता यावरती पुन्हा हे आपण सारण भरलं. तर इथे मी आता 3 लेयर बनवणार आहे. तुम्हाला जर कमी लेयर बनवायचे असतील, 2च लेयर बनवायचे असतील तर तुम्ही 2च लेयर बनवू शकता. तर यावरती पुन्हा एक पोळी मी घातली आहे. आता मी इथे पुदिन्याची चटणी घालते. थोडासा टोमॅटो केचप. तिखट, आंबट, गोड अशी मस्त चव येते याला. आता हा शेवटचा लेयर लावते मी. जर पीठ मळलेलं तयार असेल तर अगदी झटपट ही रेसिपी बनते. यामध्ये आपल्याला बटाटा शिजवून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. तर शेवटचा लेयर लावल्यानंतर याच्या कडा अशा बंद करून घ्यायच्या. आता हे आपण वाफवणार आहोत. तर इथे गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलं आहे. यावरती ही चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून हे आता आपल्याला 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे पहा 10 मिनटं झाल्यात. मंद फ्लेमवरती मी हे 10 मिनटं वाफवून घेतलं आहे. आता हे पूर्ण थंड करून घेऊया. तर इथे पहा पूर्ण थंड झालं. हे थंड झाल्यानंतरच हे काढून घ्यायचं आहे, म्हणजे हे सहज निघतं. तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. आता याला कट करून घेऊया. तर आज हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तुम्ही हे वाफवल्यानंतर असंच याचं पीसेस करून सुद्धा खाऊ शकता. असंही हे खूप मस्त लागतं. जर तुम्हाला तेल नको असेल तर तुम्ही असं वाफवून हे सर्व करू शकता. तर आज आपण हे शॅलो फ्राय करूया. तर शॅलो फ्राय करण्यासाठी हे वरून आपल्याला कुरकुरीत व्हावं यासाठी आपण हे मैद्याच्या एका पेस्टमध्ये घोळवून मग याला शॅलो फ्राय करणार आहोत. तर इथे पाहू शकता मस्त असा आकार आला याला. तर आता आपण मैद्याची पेस्ट तयार करून घेऊया. तर इथे मी 2 मोठे चमचे मैदा घेतला आहे. यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आणि पाणी घालून याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि हे आपण जे पीस करून घेतलेत ते या मैद्यामध्ये असं घोळवायचे आहेत आणि आता असं शॅलो फ्राय करायचं आहे. खूपच कुरकुरीत असे होतात हे बाहेरून. आता हे दोन्ही बाजूने आपण मस्त असे ब्राऊन करून घेऊया. तर याला आपण जे बाहेरून मैद्याचं कोटिंग करून घेतलं आहे त्यामुळे याच्यातलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही आणि मस्त क्रिस्पीसुद्धा होईल हे बाहेरून. दोन्ही बाजूने हे असं आपण कुरकुरीत करून घेऊया. तर अगदी युनिक अशी ही रेसिपी आहे. याच्यातलं तेल निथळून काढून घेतलं आहे मी.
तर अशी अगदी वेगळी अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. समोसा कचोरी तर आपण नेहमीच बनवतो, पण ही अशी वेगळी रेसिपी म्हणून तुम्ही ही ट्राय करून पहा. चवीला तर अगदी मस्त लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.